घोडबंदर मार्गावर मेट्रोची कामं सुरू आहेत। या कामासाठी नागला बंदर भाईंदरपाडा भागात गर्डर उभारले जाणार आहेत। त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात 8 ऑगस्टपर्यंत दररोज मध्यरात्री वाहतूक बदल लागू केलेत। हे वाहतूक बदल दररोज 11 ते पहाटे 4 या वेळेत लागू असतील। त्या संदर्भातील अधिसूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे। रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वडाळा घाटकोपर कासारवडोली या मेट्रो 4 आणि कासारवडोली ते गायमुख या मेट्रो 4 अमार्गिकेच्या निर्माणाची कामं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे। घोडबंदर भागात या कामासाठी रस्ते तसंच दुभाजकांवर मार्गवरोधक उभारण्यात आले, त्यामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाल्यात। घोडबंदर भागातून हलक्या वाहनांची वाहतूक ही दिवस-रात्र सुरू असते। तसंच गुजरातहून उरण जेएनपेटीच्या दिशेनं आणि भिवंडी उरण जेएनपेटीहून गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भार देखील या मार्गावर रात्री आणि दुपारी सुरू असतो। मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे अरुंद रस्ते झाल्यानं त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होतोय। मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी घोडबंदर येथील नागला बंदर ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप आणि नागला बंदर ते भाईंदरपाडापर्यंत दोन्ही मार्गिकांवर गर्डर बसवले जाणार आहेत। त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक बदल करण्याची अधिसूचना काढली आहे। या अधिसूचनेनुसार गायमुख मेट्रो स्थानकाच्या कामासाठी या भागात ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना परिसरात प्रवेश बंदी केली आहे। येथील वाहनं परिसरातून घोडबंदर ते ठाणे या विरुद्ध मार्गिकेवरून वाहिनीवरून वाहतूक करत पुढे डावं वळण घेऊन इंडियन ऑइल पेट्रोल पंप इथे पुन्हा ठाणे ते घोडबंदर या मुख्य मार्गिकेवरून वाहतूक करतील, तर हलकी वाहनं सेवा रस्त्यावरून वाहतूक करू शकतील।